नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वेळेस गुरुत्वाकर्षण या पाठाविषयी सर्व माहिती पाहिलेली आहे. गुरुत्वाकर्षण या पाठामध्ये आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षणाचा नियम, न्यूटनचे नियम आणि एस्केप वेलॉसिटी, मुक्तपतन हे सर्व गोष्टी पाहिल्या. आता या पाठावर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला शास्त्रीय कारणं, रिकाम्या जागा असे विविध प्रश्न येत असतात. त्याबरोबरच एक कंपल्सरी प्रश्न असतो, तो म्हणजे सॉल्व द न्यूमेरिकल्स ऑन धीस टॉपिक्स. देन when you can solve the numerical, then you remember all these formulas from the gravitational chapter. Here you have to solve some numericals. First numerical is Mahendra and Virat are sitting at a distance 1 meter from each other. Their masses are 75 kg and 80 kg respectively. What is the gravitational force between them? इथे बघा, आता एक गणित तुम्हाला दिलेलं आहे की बाबा महेंद्र आणि विराट हे दोघं एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत. त्यांचे वस्तुमान अनुक्रमे 75 किलो आणि 80 किलोग्रॅम आहे. तर त्यांच्यामध्ये असलेलं गुरुत्वीय बल काढा. आता आपण शिकलोय इन द अकॉर्डिंग टू द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मीन्स न्यूटन्स लॉ, इफ एनी टू masses apart from each other they are attracted towards some force, and that force is calculated using the formula F is equal to G m1 m2 upon r square. तर हे सूत्र वापरून आपल्याला हे गणित इथे सोडवावं लागेल. तर गणित आधी सर्वात व्यवस्थित पहिले वाचून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे ते गिव्हन हे तुम्हाला आधी लिहून घ्यावं लागतं. तर जसं इथे या उदाहरणामध्ये समजा गिव्हन काय काय दिलं आहे ते आपण बघूया. गिव्हन याच्यामध्ये आपल्याला दिलं आहे की दोघांमधलं अंतर जे आहे ते 1 मीटर आहे. म्हणजे आता इथे आर ची किंमत झाली 1 मीटर. नंतर दोघांचं वस्तुमान दिलेलं आहे. महेंद्रचं वस्तुमान समजा आपण m1 म्हटलं तर ते दिलेलं आहे त्यांनी 75 kg. विराटचं वस्तुमान दिलेलं आहे समजा ते आपण म्हटलं m2 बरोबर 80 kg. अशा या 3 गोष्टी आपल्याला इथे दिलेल्या आहेत आणि आपल्याला सांगितलं आहे फाइंड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन दिस टू, महेंद्र अँड विराट. विराट आणि महेंद्रमध्ये गुरुत्वीय बल किती आहे हे आपल्याला इथे काढायचं आहे. त्याच्यासाठी या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. अंतर दिलं आहे दोघांमधलं 1 मीटर. त्यांचं वस्तुमान दिलेलं आहे. महेंद्राचं वस्तुमान आहे 75 किलो आणि विराटचं वस्तुमान आहे 80 किलो. तर असं हे आपल्याला दिलेल्या गोष्टी लिहून घेतल्या किंवा आपल्याला काय काढायचं आहे त्याच्या सूत्रानुसार आपल्याला ते काढावं लागतं. मग आता इथे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ, F is equal to G m1 m2 upon r square. सूत्र लिहिल्यानंतर त्याच्या किमती तुम्हाला भराव्या लागतील. तर जी जो आहे हा आपल्याला माहिती आहे युनिव्हर्सल लॉ कॉन्स्टंट आहे. याची व्हॅल्यू फिक्स असते, ती तुम्हाला पाठच करावी लागेल. देन पुट द व्हॅल्यू ऑफ जी. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी? जी इज नथिंग बट 6.67 into 10⁻⁻11. एकक इथे तुम्ही लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालेल. सॉल्व्ह करताना मात्र उत्तराला तुमचं युनिट आलं पाहिजे. त्यानंतर आहे m1 75, m2 80 डिवाइड बाय 1 ब्रॅकेट स्क्वेअर. इन दिस वे पुट द ऑल व्हॅल्यूज ऑफ दिस गिवन डाटा. G is gravitational constant, m1, m2 and r square. अशा प्रकारे या सर्वांच्या किमती आपण या गणितामध्ये लिहिल्या. नंतर हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. हे गणित सॉल्व्ह केल्यावर त्याचं उत्तर तुम्हाला येईल. उत्तर काढताना 10⁻⁴ मध्ये ते उत्तर असलं तरी चालेल. आणि हे आपण बल काढतोय तर बलाचं एकक त्या उत्तराला असणं आवश्यक आहे. द प्रॉपर युनिट इज नेसेसरी टू गिव्ह अ फुल मार्क्स. हिअर after solving this you have got 4.002
into 10⁷7 Newton. In this way, when you can solve this numerical, then the answer is this one. And here also write the answer. The gravitational force between Mahendra and Virat is 4.002 into 10⁻⁻7 न्यूटन. गणित सोडवून झाल्यानंतर खाली त्याचं उत्तर जसं आपल्याला प्रश्नात विचारलं आहे त्याप्रमाणे लिहून काढायचं की महेंद्र आणि विराटमध्ये असलेलं गुरुत्वीय बल 4.002 गुणिले 10⁻⁷ न्यूटन इतके असेल. अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येतं. आता याच गणिताचा अजून एक पुढचा भाग आहे. जर तुम्हाला विचारला तर तो गणिताचा पुढचा भाग आहे कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन महेंद्रा इन द अर्लियर एक्झाम. म्हणजे याच एक्झाम्पल मध्ये फक्त वाढीव भाग असा आलेला आहे की आता तुम्हाला जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे, बल काढायचा आहे, तो अर्थ आणि महेंद्रा मधला काढायचा आहे. आता आपण काय केलं, महेंद्र आणि विराट मधला काढला. आता तुम्हाला हा जो फोर्स आहे तो कोणातला काढायचा आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे पृथ्वी आणि महेंद्र मधला. तर अशा प्रकारे या दोघांमधलं जर काढताना तुम्हाला त्याच्या किमती त्या आपल्याला द्याव्या लागतील. आता आर ची किंमत इथे महेंद्रा जो आहे हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर उभा असल्यामुळे जी रेडियस आहे ती अर्थची रेडियस आपल्याला घ्यावी लागेल, म्हणजे डिस्टन्स वगैरे. मग आता इथे या गणितामध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे. हियर कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन महेंद्रा इन द अर्लियर एक्झाम. So here you have also find the gravitational force between Earth and Mahindra. Then write the given things. आपल्याला ज्या काही दिलेल्या गोष्टी आहेत, आपल्याला जी माहिती आहे ती आधी लिहून घ्यायची. Similarly, given here the given is only Mahindra mass. Mahindra mass is 75 kg. Suppose this M1 75 kg. Now what is the M2? M2 is nothing but mass of the earth, and this is the constant one. Then 6 into 10⁻24 kg. And distance between these two masses is nothing but the radius of the earth. What is the radius of the earth? R is equal to 6.4 into 10⁻6 meter. Then again here you have to find the gravitational force, means again apply the Newton's law. So what is the Newton's law? Newton's law says that any two masses apart from the distance r, then the force between these two masses is nothing but that force is directly proportional to product of the masses and inversely proportional to the square of the distance between them. अशा प्रकारे त्या दोघांमधला जो गुरुत्वीय बल आहे हे काढायसाठी आपल्याला सूत्र न्यूटनने दिलेलं आहे की ते गुरुत्वीय बल जे असतं हे कसं असतं, तर त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्या दोघांच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं. आणि तेच सूत्र आपल्याला परत इथे वापरायचं आहे. आता हे सूत्र वापरताना परत इथे F इज इक्वल टू G M1 M2 upon R square. Then put the values here. The G is nothing but constant of universe. Then 6.67 into 10⁻⁻11 into M1 is 75 kg. M2 is 6 into 10⁻24 kg, and the distance is nothing but radius of the earth, 6.4 into 10⁻6 bracket square. In this way, put all the values here and then calculate this, means solving all this numerical, then find the answer of this gravitational force. अशा प्रकारे हे किमती टाकून हे तुम्हाला आता इथे आपल्या गणितीय प्रक्रियेनुसार गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी सर्व क्रिया ज्या आपण शिकलेलो आधी त्यानुसार ते करून त्याचं उत्तर तुम्हाला काढावं लागेल. आणि मग ते उत्तर तुम्हाला मिळेल F इज इक्वल टू
733. What is the unit of force? The unit of force is nothing but Newton. And here the gravitational force between Earth and Mahindra is nothing but 733 Newton. खाली उत्तर लिहून ठेवायचं की महिंद्रा आणि पृथ्वी यांच्यामध्ये असलेलं गुरुत्वीय बल 733 न्यूटन एवढं असेल. अशा प्रकारे हे गणित आपल्याला या पाठावर आधारित सोडवता येतात. याचप्रमाणे एस्केप वेलॉसिटी आहे, गुरुत्वीय बलाविषयी आहे, चंद्रावरती मानवाचं वजन, वस्तुमान, व्हॉट इज द मास अँड वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द अर्थ अँड ऑल्सो ऑन द मून. You have to calculate using the formula. Next, third example is about the escape velocity. Here, calculate the escape velocity of the surface of the moon given the mass and radius of the moon to be 7 into 34 into 10 raised to 22 kg and 1.74 into 10 raised to 6 meter respectively. हे बघा, आता इथे आपल्याला मुक्त वेग काढायला सांगितलेला आहे. मुक्त वेग कोणासाठी? तर चंद्रावरती. आता चंद्रावरचा मुक्त वेग काढायसाठी आपल्याला एस्केप वेलॉसिटीचं सूत्र आधी इथे वापरावं लागेल. आता नेहमीप्रमाणे आपण आधी गिवन, गणितामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत त्या आधी लिहून घेऊ. गिवन आपल्याला दिलेला आहे वेलॉसिटी ऑन सरफेस ऑफ द मून आणि त्यासाठी दिलेला आहे मास आणि रेडियस ऑफ द मून. आता मास ऑफ द मून m इज इक्वल टू 7.34 into 10 raised to 22 kg आणि रेडियस दिलेली आहे r. r इज इक्वल टू 1.74 into 10 raised to 6 meter and the capital G universal constant 6.67 into 10 raised to minus 11. What is the unit of this gravitational constant, universal constant? The Newton meter square per kg square. Then what is the formula of escape velocity? Then the escape velocity v escape is equal to under root twice gm upon r. Another formula is also here, but here you have to given mass and radius. And then what is the another formula? That another formula is 2gm. Then put the value given in this formula. आता हे ज्या किमती आपण दिलेल्या गोष्टी मिळवून घेतल्या त्या आपल्याला एस्केप वेलॉसिटीच्या सूत्रामध्ये टाकाव्या लागतील. आता आपण इथे एस्केप वेलॉसिटीचं हे सूत्र घेण्यामागचं कारण असं की आपल्याला मास आणि रेडियस दोघं दिलेले आहे आणि दुसरं जर सूत्र आपलं असतं त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपल्याला ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली असते म्हणून ते दुसरं सूत्र असतं. तर त्यानुसार सूत्र आपल्याला जे दिलेल्या गोष्टी त्यानुसार ते वापरायचं असतं. आता याच्यामध्ये आपण या किमती टाकू. 2 into 6.67 into 10 raised to minus 11 into mass of the moon 7 into 34 into 10 raised to 22 upon 1.74 into 10 raised to 6. Then solve this numerical. Then here find the answer and that answer is 2.37 kilometer per second. In this way
you have to find the escape velocity on the moon. Means if you want to go outside the moon, then your velocity is 2.37 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे मून आपल्याला चंद्रावर जर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडायचं असेल तर आपल्या वाहनाचा वेग किंवा आपण ज्या वस्तू तिथून बाहेर टाकणार असू तिचा वेग हा 2.37 किलोमीटर पर सेकंद पेक्षा जास्त असला पाहिजे, तेव्हा आपण त्याच्यातनं बाहेर जाऊ. तर अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवता येतात. आता होमवर्क मध्ये तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये एक्झरसाइज मध्ये जे गणिते दिलेली आहेत त्याच्यामधले पहिले 3 उदाहरणं हे तुम्ही स्वतः सोडवून बघायची आहेत.